मकर संक्रांती निमित्त वानवसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात महिला भाविक करतात पंढरपूर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मंदिर पसरून देखील तर या पूजा आणि वानवसा करण्यासाठी या महिला भाविकांची खास अशी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या सणाला विशेष असं खरं तर महत्व आहे। आज जर आपण बघितलं तर एकादशी आणि संक्रांत ही दोन्ही एकत्र आल्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये भाविक खरं तर पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतं। आजचा हा मकर संक्रांती खरं तर हा वर्षातील पहिला सण आहे। त्याचबरोबर हा शेतकऱ्यांचा देखील हा महत्वाचा सण मानला जातो। खरं तर शेतामध्ये आलेलं पीक खरं तर शेतकरी आपल्या घरी आणल्याबरोबर पहिल्यांदा देवाला देण्याकरता देखील मंदिरामध्ये जात असतात। त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये हा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतं। अनेक महिला करता सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी देखील मंदिरामध्ये येत असतात। आपण जर बघितलं रुक्मिणीच्या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतं। प्रत्येक महिला हे वानवसा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकमेकींना हळदी कुंकू लावत अगदी वानवसा देण्याचा कार्यक्रम देखील सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतं। अशाच काही महिला आता आपल्याबरोबर काय सांगतील आजच्या याचं काय महत्व आहे? आज संक्रांती निमित्त आम्ही इथे वान करत आहोत आणि आज रुक्मिणीच्या जवळ एकच मागणं आहे की सौभाग्याचं लेणं आम्हाला हवंय। काय याचं महत्व काय आजच्या सणाचं? महत्व काय सणाचं? 42 वर्षानंतर हा पर्व काळ आलेला आहे आणि तो आज आम्हाला पंढरपूर या क्षेत्रामध्ये हा संपन्न करायला भेटला। कुठून आलात आपण? आम्ही लातूर वरून आलेलो आहोत। दरवर्षी येता का? नाही, हा पर्व काळ म्हणून या वर्षी आलेलो आहोत। आपण बघितलं असेल की अनेक महिला खरं तर संक्रांती या सणासाठी पंढरपूरमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत 40 वर्षांनी खरं तर हा योग आला असल्यामुळे महिलांनी मोठी गर्दी खरं तर वानवसा करण्याकरता मंदिरात केलेली आहे। मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।